परमेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मी पहिल्या दिवशी माणसांची आतील इंद्रिय, कार्यक्षम इंद्रिय, बलवान इंद्रिय, बाह्य दृष्टी, अंतर्दृष्टी. दुसऱ्या दिवशी चत्वार वाचा आणि त्या चत्वार वाचेत परा पश्यंती मध्यमा वैखरी ह्या ज्या चार वाणी आपल्याला परमेश्वराने दिलेल्या आहेत, यातल्या वैखरी, मध्यमा, पश्यंती यांचा आपण सढळ वापर करतो. नित्य व्यवहारात या तिन्ही वाणी आपण वापरतो. की कुठलाही पुरुष बाई सकाळपासून संध्याकाळपर्यंत या तीन भाषा कळत न कळत तिच्याकडून बोलल्या जातात. काय मोठं कौतुक. जवळजवळ 50% बरीचशी माणसांना ज्यांना वक्तृत्व शक्ती चांगली नसते, त्या हातवारे करून, असं करून, तसं करून, असं येऊ करू, तेऊ करू, पुरुष म्हणा, बाया म्हणा, म्हणजे आपल्या हाताचा, तोंडाचा, मानेचा वापर करतात. ही मध्यमा, कुठलं तरी माध्यमामार्फत चांगलं आहे. आणि काहींना बाकीचं काही ज्ञान नसतं, तर ते काय करतात की पश्यंती, की चांगला जर सिनेमा पाहून आलेले असल्या, समजा बाई साहेब किंवा बाबा एखादा, तर त्यातलं एखादी ओळ आपण जर हे बुवा गाणं म्हटलं तर कदाचित आपल्याला जमतं की नाही, मग ते नाकातल्या नाकात गुंततात आणि आपल्याला नवीन माणसाला वाटतं की बा आज काहीतरी वेगळाच प्रकार आहे. आमच्या लहानपणी आपली सत्याग्रहाची चळवळ फार जोरात होती आणि त्या सत्याग्रहाच्या चळवळीवर काही गाणे बसवलेले होते. तर त्या 1930 साली सत्याग्रह चळवळीमध्ये जे लोक सत्याग्रहात नव्हते पण जे घरी होते, पण ते गाणं म्हणायचे. परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला, परवशता पाश दैवे ज्यां. मग तो न्हावी जरी रस्त्याने सनेवाजीत चालला, बँडवाला, बासरीवाला, कुठलाही चालला, तर ते इतकं झिजून झिजून ते गाणं जुनं झालं. बरीच वर्ष माणसं सारखी ती गुणगुणत होती. शेवटी लोकांना वाटलं की आता सगळेच जण म्हणतात, असं नाही. मग त्यांचे इतकं काही आंगवळणी पडलं तर अगदी तो लिहितो, पत्र लिहितो, बाई स्वयंपाक करतात सगळं, पण ते नाकातून परवशाचा पाहायचा विसरू. तुम्हाला वैखरी, मध्यमा आणि पश्यंती या चार पैकी 3 वाचा हे तुम्हाला समजावं म्हणून मी आज आखाडीला आपुलीशी करावी सकळ तेजुनी भावे कास तुझी धरावी. त्या 8 पैकी 2 तुम्हाला मी म्हणून दाखवले. आयुष्यात इतर काही सिनेमा नाटकांची गाण्याची तोंडाला जिभेला वाईट सवय लावण्यापेक्षा जर हे लावता आलं तर बघा, पहाटच्या वेळेस प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. ती वैखरी पुन्हा इथं आली बघा. थोर महात्मे एका विशिष्ट तत्वात रत झाल्यानंतर त्यांच्या जीवनात त्याशिवाय दुसरं काहीच दिसणार नाही.
आणि म्हणून की महाराष्ट्रात ध्यानयोग शिकवताना कुणीही त्या परमात्म्याकडे जाताना हृदयस्थ आत्मा आणि परमात्मा हे एक आहेत, त्या दोघांची परिभाषा एकदम खुल्लम खुल्ली या महापुरुषांनी करून दिलेली आहे, समर्थ रामदास स्वामींनी. आणि म्हणून आम्ही तुम्हाला जे जीव तुडून परवा 3 दिवसापासून सांगतोय की तसं हे ध्यानयोग अवघड नाही, पण तुम्ही बारकाईने लक्ष द्या. त्याप्रमाणे परवापर्यंत आपण या 4 वाणी 4 वाचा याच्यावर खूप खूप विचार विनिमय केला. आता मी तुम्हाला सहज उजळणी करतोय. आणि काल तर आपण ज्ञानेश्वर माऊलीच्या तोंडचं अगदी हरिपाठातला पहिला श्लोक, पहिलाच हरिपाठ, याच्यामध्ये किती मोठा अर्थ भरलेला आहे. अनेक ठेकेदार या हरिपाठाचे आहेत. 40-40, 60-60 वर्ष रोज हरिपाठ म्हणणारी माणसं आहेत, पण तो हरिपाठ कळलेला नाही, हरी कळलेला नाही, पाठाच्या नावाने बोंब सगळी. परिणाम असा झाला की हरिपाठ म्हणण्यापूर्वी ते जिथे होते तिथेच आठवड्यानंतर त्याच ठिकाणी आहेत. प्रगती झाली नाही, पालत्या घड्यावर पाणी पडलं. म्हणून मी काल तुम्हाला नवा अर्थ सांगितला की ज्ञानेश्वर महाराज हे एवढे सामान्य ठोकळेबाज कवी नव्हते की कुणी शंभल्याने उठावून त्याचा अन्वयार्थ लावित बसावा. इतकं सोपे ते नाही. त्यांनी अट्टहास केलेला आहे सांगण्याचा, समजवण्याचा, शिकस्त केली आहे. पण त्या शिकस्तीकडे अट्टहासाकडे आमचं लक्ष नाही. आम्ही कधी विचारच आत्मशोधन करतच नाही त्याचा अन्वयार्थ काय म्हणून. आणि म्हणून मी तुम्हाला काल आणखीन एक आपल्या मार्गाला पुरावा म्हणून एक तुकारामाच्या अभंगातली एक ओळ सांगितली की बाबांनो, तुम्हाला जर परमेश्वराकडे जायचं असेल तर न लागे सायास, न जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. जसे एवढा तास वनात जायचं नाही, अरण्यात जायचं नाही, कुठे जप तप कुछ नाही, न लागे सायास, सायास पण नाही. एवढा सस्ता देव आहे. हो, तुकाराम महाराजांच्या दृष्टीने सस्ता आहे, आपल्या दृष्टीनं सस्ता आहे का महाग आहे तुम्ही विचार करा. मग ते काय म्हणतात की तो जर तुम्हाला हवा असेल तर काय करायचं की ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. तुम्ही म्हणा एवढी माणसं देव भजन पोथ्या पुराणे वाचतात, कीर्तनाला जातात, एवढे ओरडतात, बोंबलतात, उपास तापास करतात, फार जीवाचं वाटोळं करून घेतात. मग एवढा तरी काही दृष्टांत साक्षात्कार विचारा त्यांना, ते सरळ कानावर आठवतात काही नाही. आणि तुकाराम महाराज म्हणतात सुखी येतो घरा नारायण, आणि कसा तर ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. पण देवा, हे जे एक चित्त जो शब्द आहे तो समजायला एखाद्याचं आयुष्य गेलं तरी कळत नाही. चित्त कशाला म्हणतात. म्हणून आम्ही तुम्हाला पहिल्या दिवशी सलाम ठोकून सांगितलं की मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे आतले 4 इंद्रिय आहेत. आणि ते कसे आहेत ते तुम्हाला मी सांगितलं. अगोदर अहंकार जागा होतो, तो जरा थोडा थैमान घालतो. मग त्या थैमानामुळे चित्त विचलित होत, स्थिर राहत नाही. आणि ते चित्त विचलित झालं की बुद्धी पण स्थिरच्या ऐवजी अस्थिर होते. आणि एकदा ती सगळी लाईन चुकली की मग पुन्हा जे आपले मनाजीराव मेन गव्हर्नर जनरल, आपल्या शरीरातले मुख्य मालक, त्यांचा ताल काय वर्णावा.
ते एकदम बेताल होतात आणि त्यांची स्थिरता भंग पावते. आणि तुकाराम महाराज म्हणतात की ठाईचं बैसोनी करा एकचित्त. कसं एकचित्त करायचं? सोपी गोष्ट नाहीये. म्हणून इथं सुद्धा बरीच मंडळी जप माळा करीत बसतात. मी तुम्हाला सांगितलं की तुमचं मन केंद्रित होत नाही त्याने. ठीक आहे, प्रयत्न करा, धडपड करा. त्याला फार एखादा कठीण इलाज केल्याशिवाय ते रावसाहेब आपल्या ताब्यात येणार नाहीत. इतके सोपे ते नाही. तर म्हणून आणि नंतर ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं की अरे उसकी जरा आगे बढ़ो आपको मिलेगा. आणि मग त्यांनी सांगितलं की बाबा रे, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी गेल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हा वेगू करी. वेद शास्त्र निवारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा. द्वारकेचा राणा पांडवा घरी. मी तुम्हाला हा अन्वयार्थ काल घाईघाई लावण्याचा प्रयत्न केला की देवाची द्वारी उभा क्षणभरी. आता आपण मराठी गावठी पद्धतीने अर्थ करू. पुन्हा एकदा, काल जरा फार घाई झाली. आपण असं पाहू, आता तुम्ही इथे देवाच्या द्वारी बसलेले आहेत. क्षणभर कसले, घंटाभर बसलेले आहेत. आता 6 वाजता तुम्ही इथं आलात, 5:45 बरोबर. तर आता माझ्या अंदाजाप्रमाणे 7:30, जवळजवळ 1.5-2 तास होत आलेले आहेत. क्षण तर केव्हाच गेला. एखादी तरी मुक्ती मिळाली का तुम्हाला एवढ्या वेळात? मला नाही वाटत, नाही मिळाली. त्याच्या 4 मुक्ती आहेत: सायुज्यता, स्वरूपता, समीपता, सलोकता. मुक्तीचे 4. जाऊ देत, त्या प्रकारात नेत नाही तुम्हाला. मी अध्यात्माच्या कुठल्याही शाखेत तुम्हाला नेणार नाही. तुमचं डोकं आणखीन विचलित होईल. काही कुणीकडेच आम्हाला नेऊन द्यायला बरकत होईल. मला नाही वाटत मुक्ती मिळाली. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी गेल्या. एक सुद्धा मुक्ती मिळालेली नाही तुम्हाला. इथं सोडा आयुष्यभर तुम्ही. मग इथं कशाला? तुम्हाला जर मुक्ती मिळाली ती तुम्ही केव्हाच आम्हाला टाटा केला तर काय जरूर आहे उधर आने को. मन में चंगा तो काठोट में गंगा. तो गंगा भी नहीं, काठोट भी नहीं, कुछ भी नहीं. तो त्याचा अर्थ नाही. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. आता एवढी दुनिया हरिमुखे म्हणतात, कुठे एक त्यांच्या खात्यावर जमा आहे का? काही नाही. दुसऱ्या ओळीचा जर आपण बारकाईने अभ्यास केला तर काही बरोबर नाही वाटत आपल्याला. आणि तिसऱ्या वेळेत तर असोनी संसारी जिव्हा वेगू करी. ही इथं ज्ञानेश्वर माऊलीशी तुम्ही आपण सगळेजण सहमत आहे. संसार म्हणून जो आपला प्रपंच आहे, याच्यामध्ये ही जी जीभ आहे तिचा वेग फार दांडगा आहे, मनासारखाच. तो कसा की पोरग जरी कडेवर घेतलं तुम्ही 2 वर्षाचं, बाजारात नाही गेलात, आई मला ते घे, लाडू घे, पेढे घे, बिस्किट घे, खाऊ घे, असं. शेवटी एखादी आई एक चॉकलेटचा पुडा घेते. आता ते असतात कॅडबरीचे भारी. आता त्या पोराला तेवढी काही चव आलेली नाहीये, तर घरात शिरता एक चॉकलेट पहिले आई तोंडात घालते, मग ते कार्तिक पडत. मी पाहिलंय सध्या. असोदी संसारी जिव्हा वेगू करी. ती जिव्हा तिला असं झालं की एक चॉकलेट घ्या, मी तोंडात घालेल. मी तर बाहेर रेल्वे प्रवासात पाहिली, चॉकलेट अर्ध आपलं तोंडात तोडायचं ना अर्ध पोराच्या तोंडात घालायचं. ते शेवटी मला काय राहवलं, म्हटलं माझी आई तू तरी पोट भर का रे त्या पोराला. चालवलंय. ती आधी पोटभर हसून घेतलं तिने. ती म्हणे मला माझा नवरा बोलला नाही अजून, तुम्ही बोलताय. म्हटलं तुझ्या नवरा तुझ्या ताकद असेल, माझा तुझ्याची काही दाखल. मला ते बरोबर वाटलं नाही.
वेद शास्त्र निवारी बाह्य सरा, असोनी संसारी जिव्हा वेरू करी. बोलण्यात, चालण्यात, खाण्यात, पिण्यात, शिवाय देण्यात सुद्धा जिव्ह्याचा वेग फार भारी आहे. हल्ली तर इतक्या पुष्कळ शिव्या निघालेल्या आहेत की डायरेक्ट शिवी कोणी देतच नाही. अशी खास शाल जोडीतल्या ज्या शिव्या आहेत, हा त्याचं काय वर्णन करावं. त्या गावठी शिव्या परवडल्या व या फार भारी आहेत. तर ही जी जिव्हा आहे तिचा मना इतकाच वेग दांडगा आहे. पण तिथे ज्ञानेश्वर महाराजांच्या त्यावेळीचा अर्थ आपल्याला लागतो. माझा तिथे मतभेद नाही, तो फार सोपा आहे. पण पुढे तर उससे भी ज्यादा है. तुम्ही पहा की ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. आता इथे पंचायत आली की ज्ञानदेव म्हणे द्वारकेचा राणा पांडवा घरी, हे कळ असतं तर काय हरकत नाही. पण व्यासाची या खुणा हे काय आहे भानगड? आणखी काय खुणा आहेत त्यांच्या? पंचायत. आणि शिवाय व्यासांची खूण. व्यास हे जे ऋषी होते, अनेक ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत आणि त्यांना भगवान व्यास म्हटलेलं आहे. आणि तो प्रत्यक्ष भगवान विष्णूचा अवतार आहे, इतकं त्यांना मोठं आम्ही मानलेलं आहे. आणि त्यांच्या खुणा ज्ञानेश्वर माऊली सारखा एक थोर तपस्वी हरिपाठातून आपल्याला सांगतोय. काय खूण त्यांना कळली व्यासाची? आपल्याच्या आकलीच्या बाहेरची गोष्ट आहे. आपल्याला काहीच माहिती नाहीये. कारण उभं महाभारत मी तुम्हाला सांगतो, मी महाभारत मोडकं तोडकं वाचलेलं आहे की त्यामध्ये तो द्वारकेचा राणा म्हणजे भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या घरी कधी गेलाय, राहिलाय, पाहुणचार खाल्लाय, असा एकही कुठेही महाभारतात व्यासांनी उल्लेख केलेला नाही. महाभारत हे व्यासांनी लिहिलेलं आहे. तेव्हा इथं तर ते म्हणतात की ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. तर आता मोठी पंचायत आहे. तुम्ही संपूर्ण महाभारत पांडवांचं भाऊबंदी हळूहळू त्यांच्यात झालेली युद्ध, तंटे, भानगडी आणि शेवटी त्या पानपतचं कुरुक्षेत्रावरचं शेवटचं महायुद्ध, कृष्णाने अर्जुनाचं सारथ्य केलेलं आहे. पण ते बिचारे इतके वनवासी की थोडस राज्य आल्याबरोबर द्यूत खेळायला जे धर्मराजाला त्यांनी बोलवलं आणि त्या दिवसापासून जो त्यांच्या नशिबाला 13 वर्षाचा वनवास सुरू झाला, त्यांना घरच नव्हतं. त्यांच्या घरी भगवान श्रीकृष्ण कशाला जातात बिचाऱ्यांना? ते दारोदार होते 12 वर्ष आणि 1 वर्षभर अज्ञातवासात होते. कुठे थांगपत्ता लागत नाही का एवढा मोठा थोर परमात्मा त्यांच्या घरी होता म्हणून नाही. मग ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. ही काय भानगड आहे मग? हा, हीच ती ज्ञानबाची मेख. मराठी भाषेत ज्ञानबा कुणाला म्हणतात? ज्ञानेश्वराला ज्ञानबा म्हणतात. अडाणी लोकांना ज्ञानेश्वर हा शब्द उच्चारता येत नाही. त्याला आता खेडेगावात बघा, गेनू पाटील, ज्ञानदेव, ज्ञानबा दादा, म्हणजे मूळ शब्द आहे ज्ञानदेव. तो उच्चार जिभेत येत नसल्यामुळे मग ज्ञानूचा गेनू, गेनूचा ज्ञानू आणि ज्ञानूचा ज्ञान्या, ज्ञानाचा गेण्या, काय ते असे शब्दाचे आपण घेऊन चाललेले आहेत. तर हा जो ज्ञानदेव तो म्हणतो की द्वारकेचा राणा पांडवा घरी.
काल तुम्हाला मी घाईघाई सांगितलं होतं, पण तुमच्या बरोबर डोक्यात बसावं म्हणून, कारण पुन्हा तुमचा कोणी बुद्धिभेद करू नये म्हणून आपल्याला हा विषय फार थोर मोठी माणसं आहेत, ती तत्ववेत्ते आहेत. अजूनही असली तत्ववेत्ती माणसं जन्माला आलेली नाहीयेत, ज्ञानेश्वरासारखी, व्यासासारखी. तेव्हा अशा थोरा मोठ्यांच्या साध्या शब्दाचे आपण जर गावठी पद्धतीने व्याख्या केल्या तर त्या बरोबर नाहीयेत. आपल्याला त्याचा अर्थच कळत नाही. मग तर त्याचा अर्थ मी तुम्हाला काल घाईघाई जाताना सांगितला की ज्ञानदेव व्यासाची या खुणा संपूर्ण योगशास्त्र, अध्यात्मशास्त्र, महाभारताद्वारे, सगळ्या ग्रंथाद्वारे व्यासांनी सबंध जगाला सांगितलं. म्हणून व्यासांचं वर्णन करताना सगळ्या कवींनी व्यासोच्चिष्ट जगत सर्वम, हे जे विश्व आहे हे सगळं याचं ज्ञान, तत्वज्ञान, विश्व हे व्यासांनी उष्ट करून टाकलेलं आहे. आता जे होते त्याचं सगळं उष्ट आपण खातो. इतकं त्यांना मोठेपण दिलेलं आहे. माझ्या पदरचं बोलत नाहीये. इतके थोर ते भगवान व्यास. तर त्या व्यासांच्या खुणा द्वारकेचा राणा पांडवाश्री. कारण आम्ही जरी तुम्हाला ही व्याख्या सांगितली तर काही लोक म्हटले की त्यांना त्यांचा तो विषय समजून सांगायचा म्हणून त्यांनी वडाची साल पिंपळाला लावली आणि दिली तुमची समजूत घालून. तुम्ही खुशाल तिकडे माना डोलवाल. तुम्ही विचार करायला शिका. माझा हट्ट आहे हा की आमचं सुद्धा ऐकू नका, तुम्ही विचार करा, योग्य अयोग्य निर्णय तुम्ही घ्या. मेरी भी बात मत सुनाव. तुमच्या बुद्धीला पटलं तर ऐका, नाही तर छोड दो. कारण तुमच्या पुढे सवाल आहे माझा की क्षणभर थांबल्याबरोबर चारी मुक्ती मिळतात का, मिळाल्या का? आणि व्यासाच्या खुणा म्हणजे फार अवघड आहे. कोणत्या खुणा? आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी कधीच नव्हता ना, तो कसं काय यांनी दाखवला? आणि ज्ञानदेव म्हणे, मी म्हणतो की तो द्वारकेचा राणा पांडवांच्या घरी आहे म्हणून. अरे बापा ना, असं व्यासांच्या खुणेत आहे. ते शिवची ओळ आहे, साधा सिधा अर्थ आहे त्याचा. पण कोणचे पांडव आणि कोणचं त्यांचं घर, हाच वादाचा विवादाचा प्रश्न आहे. तर आपल्या शरीरात तुम्हाला जसं मी मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ही आतली इंद्रिय सांगितली, त्याचबरोबर आत्मा याबद्दल सहज मी तुम्हाला एवढं बोललो होतो. सहज बोलता बोलता की आचार्यांनी जे अद्वैत तत्वज्ञान केलेलं आहे, म्हणजे शंकराचार्यांनी, तर त्यांनी त्या आपल्या भारतीय वैदिक तत्वज्ञानाचं सार काढलेलं आहे. त्यांनी नवीन काढलं असं नाही, पण ते इतकं प्रचंड जगडजाळ होतं, त्याच्यातून त्यांनी सार काढलं. आणि ते सार काढताना ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नात्परा, हे त्या अद्वैत तत्वज्ञानाचा मूळ बेसिक पाया आहे. मराठी अर्थ असा, या विश्वामध्ये जे तुम्हाला जगत दिसतं ते सगळं मिथ्या आहे, ते सगळं नष्ट होणार आहे. पण या विश्वाचं जे मूळ कार्यकारण भाव जे ब्रह्म, तेवढंच एक शाश्वत सत्य आहे. हा पहिला सिद्धांत झाला. पण आचार्यांनी त्याच्या पुढे जाऊन आम्हाला ते ब्रह्म सुद्धा कुठे आहे ते आम्हाला सांगितलं. आणि ते कुठे सांगितलं? जीवो ब्रह्मैव नात्परः. तुमच्या देहातला जो जीव आणि आत्मा आहे तेच ते ब्रह्म. कशाला एवढे लांब जायचं, एव्हरेस्टवर, हिमालयात जायचं, नामकं करायचं, दीक्षा घ्यायची, संन्यास घ्यायचं, वैरागी घ्यायचं, मरायचं, कसायचं, बायका पोरं सोडायची? काय पूजात आहे? न लागे सायाचं न जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. म्हणून आता आपण अशी जवळ आलो की आचार्य असं म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, तुकाराम महाराज असं म्हणतात, रामदास स्वामी असं म्हणतात. आता याच्यापेक्षा मोठ्या अथॉरिट्या कुठून आणायच्या आणखी? आणि भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति, भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया.
याचा अर्थ असा, प्रत्येक जीवाच्या आणि भूतमात्राच्या हृदयात जो आत्मा आहे तोच ईश्वर, तोच परमात्मा. अर्जुना, हे तू नक्की लक्षात समज, परमात्मा नावाची दुसरी कुठे गोष्ट नाहीये. मग आता भगवान श्रीकृष्ण किंवा हे सगळे मी आता तुम्हाला सगळे मोठी मोठी माणसं सांगितली, सांगा यांच्या विचाराशी कुठे मतभेद येतो का? नाहीये. तर मग आता हे जे पांडव आहेत हे कोण? तर देहात एकंदर पंचप्राण आहेत आणि मनबुद्धी चित्त अहंकार ही इंद्रिय आहेत. त्यांची लक्षणं समजतात, प्राणाची लक्षणं मात्र समजत नाहीत. ते फार अवघड आहे, त्याच्या पलीकडली बात आहे. आणि हे काय म्हणतात की हे जे पंचप्राण आहेत ना तुमच्या देहामध्ये, प्राण व्यान समान उदान हे सगळे अपान, हे जे सगळे 5 प्राण आहेत यांच्या जवळ तो द्वारकेचा राणा आहे. म्हणजे आत्मा, परमात्मा, परमेश्वर, आत्मा, जीवो ब्रह्मैव नात्परात, काय पटापटा काय म्हणायचो त्या पंचप्राणाजवळ आहे. म्हणजे आपल्या देहामध्ये जे पंचप्राण आहेत तर ते ज्ञानेश्वर त्याच्या पुढे झाले की तुझ्या जवळच येते. त्या पांडवाजवळ तो द्वारकेचा राणा आहे. द्वारकेचा राणा म्हणजे भगवान परब्रह्म परमात्मा, आत्मा म्हणजेच परमात्मा. हे त्याचा व्यासाची या खुणा हा शब्द घालण्याचा उद्देश असा की ते लहान पोरग होत. तुम्हाला मी काल सांगितलं, फक्त 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 वयाच्या 21व्या वर्षी या महापुरुषाने आळंदीला समाधी घेतली. हल्ली 21 वर्षातल्या पोराला साधा व्यवहार सुद्धा समजत नाही. संसार तर फारच अवघड आहे, दैनंदिन प्रपंच सुद्धा कळत नाही. ज्ञान, तत्वज्ञान, विज्ञान हाताच्या हाताच्या बाहेरचा विषय आहे. तेव्हा एवढं मोठं विश्वाला तत्वज्ञान सांगून झालेलं त्यांनी पाहिलं की आपण जर म्हटलं तर म्हणजे या पोराला काय कळत होतं. पण व्यासाची या खुणा शब्द घातल्यामुळे सगळी भूत आऊट झाली की त्यांना वाटलं नाही हो आता व्यासाबद्दल काय बोलणार. तर त्या खुणा अशा सांगितल्या की जे जाणकार आहेत वो जानते हैं की बरोबर आहे. आता आपल्याला सांगायचं आहे की त्या आत्म्याकडे जाताना त्याच्या वाटा कोणत्या. तुम्हाला मी काल एक सांगितलं होतं की कुठलीही विद्या कला शिकताना ती पुस्तकातून आणि कागदावरून कधीच कळत नाही. उदाहरण, आता या मुलीनं 2 ज्ञानेश्वराचं आणि तुकारामाचे अभंग आणि पसायदान म्हटलं. आता इथं तुम्हाला म्हणता येत नाही का तुमचा आवाज चालत नाही, पण तुमच्या कानाला मनाला किती गोड आणि प्रशस्त वाटलं की सारखं ऐकत राहावं असं वाटलं. ही आणखी अर्धा तास म्हणेल तर बरं होईल, बरं येईल, आज फार थकलो आपण, छान आहे, अगदी छान आहे. तर हे जे गाणं म्हणून जी विद्या आहे ही शेवटी गाऊन दाखवायची लागत असते. ती जर कागदावर तिने असा अभंग लिहून आणला श्री अनंतामध्ये सुद्धा ना तर तुम्हाला तुमचा पाठ येतो, त्यांनी त्याचा अर्थ नाही समजणार. तिनं ते सगळं जे तुकाराम महाराजांनी जे विष्णू सहस्त्रनाम केलेलं आहे अगदी छोटं 10-12 वळीतलं सगळं संपूर्ण संध्या आहे त्याच्यात 24 नावांची, सगळं विष्णू सहस्त्रनाम आहे आणि तुकाराम महाराजांची ती त्रिकाळ संध्या आहे. फार त्या अभंगाची शक्ती फार मोठी आहे. ती तुकाराम महाराजांनी केलेली संध्या आहे ती.